हॅलो, नमस्कार सर. हां, नमस्कार सर. बोला ना. यंदाचा जो सरसकट पीक विमा जो मंजूर झालेला आहे, तर काही हो. शेतकऱ्यांना ₹50,000, काही शेतकऱ्यांना ₹37,000, तर काही शेतकऱ्यांना ₹17,000 असे मंजूर हं. झालेले आहेत. तर कोणकोणत्या जिल्ह्यांना हे मंजूर झाली आणि कोणकोणते शेतकरी पात्र राहणार याबद्दल एक सविस्तर माहिती द्यावी सर. नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारच्या माध्यमातून यंदाचा म्हणजेच खरीप 2025-26 चा जो काही पीक विमा जो आहे, तो हो, सरसकट शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. परंतु तुम्ही जसं म्हणताय काही शेतकऱ्यांना 50,000, काही शेतकऱ्यांना 37,000 आणि काही शेतकऱ्यांना कमीत कमी 17,000 तरी पीक विमा मिळणार. बरोबर. अशी माहिती सध्या व्हायरल होत आहे आणि असाच पीक विमा सुद्धा मिळणार आहे. हो, यामध्ये आपण डिटेलमध्ये जिल्हा आणि आकडेवारी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आपण पाहतोय 80% ते 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील 5ही तालुक्यातील शेतकऱ्यांना ₹37,000 पर्यंत किंवा ₹50,000 पर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे. हो. आणि हे आपण स्वतःहून सांगत नाही. जशी शासनाने जी आकडेवारी जे नुकसान दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे हा पीक विमा मिळायला पण पाहिजे हिंगोली जिल्ह्यामध्ये. बरोबर. बरोबर सर? हो, हो. तर त्यामध्ये दुसरा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान 80% किंवा 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा 37 ते ₹50,000 पर्यंतचा पीक विमा सोयाबीन, कपाशी या 2 पिकासाठी प्रामुख्याने मिळाला तरी पाहिजे. बरोबर. यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. 80% ते हो. 100% पर्यंत नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील सगळ्या 9ही तालुक्यातील शेतकऱ्यांना 37 ते ₹50,000 पर्यंतचा पीक विमा हां. मिळायला पाहिजे. हं. मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे जालना. जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. ज्यामध्ये जालना आहे, घनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर या 8ही तालुक्याचा समावेश आहे. बरोबर. त्यामुळे 35, 37 ते ₹50,000 पर्यंतचा पीक विमा या जिल्ह्यात मिळायला पाहिजे. त्यानंतरचा जिल्हा आहे बीड. बीड जिल्ह्यातील बीड असेल, गेवराई, माजलगाव, केज, अंबेजोगाई, परळी, हो. आष्टी, पाटोदा, शिरूर कासार, धारूर आणि वडवणी या 11ही तालुक्यातील शेतकऱ्यांचं 75% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. हं. त्यामुळे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ₹37,000 पर्यंतचा पीक विमा मिळायला पाहिजे. बरोबर हो, सर? हो. तर त्यानंतर आपण पाहतोय धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, भूम, वाशी, तुळजापूर, लोहारा, परांडा आणि उमरगा हं. या 8ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळायला पाहिजे. मिनिमम 50% पेक्षा किंवा 75% पर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे 22,000 ते ₹37,000 पर्यंतचा पीक विमा या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. बरोबर. मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील परभणी, पालम, परभणी परभणी पूर्णा, पालम, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत, पाथरी या सुद्धा जिल्ह्यातील शेतकरी या सुद्धा तालुक्यातील शेतकऱ्यांचं या जिल्ह्यातील हं. 50% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ₹17,000 पर्यंत पासून ते ₹25,000 प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा मिळायला पाहिजे. बरोबर. यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद आणि संग्रामपूर या 13 तालुक्यातील शेतकऱ्यांना हा जो आहे हं. आपण पाहतोय 75% पेक्षा जास्त नुकसान या सगळ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान दाखवलं आहे. हो. त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 37,000 कमीत कमी ₹17,000 पर्यंतचा पीक विमा मिळायला पाहिजे. बरोबर. यानंतर अमरावती जिल्ह्यातील अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोर्शी, चांदूर बाजार आणि दर्यापूर या हं. अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा 70 ते 75% पर्यंतचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. हो. त्यामुळे जी आकडेवारी जी नुकसान दाखवलं त्यामुळे त्याप्रमाणे त्या टक्केवारीनुसार ₹37,000 पर्यंतचा पीक विमा मिळाला पाहिजे. यानंतर बरोबर. आपण पाहतोय अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, पातूर, तेलारा, मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शी टाकळी या अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा 70% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे यांना सुद्धा ₹37,000 प्रति हेक्टर पर्यंत पीक विमा मिळायला पाहिजे. हं, हं. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या 6ही तालुक्यातील शेतकऱ्यांचं 75% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ₹37,000 पर्यंत जास्तीत जास्त कमीत कमी ₹17,000 पर्यंतचा पीक विमा मिळायला पाहिजे. हो. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद, बाभुळगाव, मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंब, घाटंजी, राळेगाव, दारव्हा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढरकवडा, वणी आणि झरी जामणी 16 तालुक्यातील शेतकऱ्यांचं
70% पेक्षा जास्त किंवा 75% पर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. हां. त्यामुळे जे नुकसान दाखवण्यात आले त्यामुळे 37,000 किंवा 30,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळायला पाहिजे. बरोबर. त्यानंतर वर्धा असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या सुद्धा जिल्ह्यामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान आहे. कमीत कमी 17,000 रुपयापर्यंतचा पीक विमा शासनाच्या आकडेवारीनुसार मिळायला पाहिजे. त्यानंतर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या सुद्धा जिल्ह्यांमध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान जास्त झालेलं आहे. या शासनाच्या आकडेवारीनुसार 17,000 रुपये मिनिमम पीक विमा मिळायला पाहिजे. हो. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार किंवा पुणे असेल या सुद्धा जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळायला पाहिजे. त्यानंतर 100% नुकसानग्रस्त झालेला जिल्हा तो म्हणजे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला या 11 तालुक्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा आपण पाहतोय 100% पर्यंत नुकसान दाखवण्यात आलं. त्यामुळे 37,000 ते 52,000 रुपयापर्यंतचा शासनाच्या आकडेवारीनुसार हा पीक विमा या जिल्ह्यात मिळाला पाहिजे. त्यानंतर आपण पाहतोय सांगली, सातारा, कोल्हापूर या सुद्धा जिल्ह्यामध्ये मिनिमम 17,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळाला पाहिजे. आणि जवळपास ही जी आकडेवारी आहे ती शासनाने अधिकृत अशी आकडेवारी दिलेली आहे. त्या आकडेवारीनुसारच आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. हं. बरोबर आहे सर. तर सर हं. काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न होते, की आम्हाला काही करावे लागेल का पीक विमा मिळवण्यासाठी? नक्कीच आपण पाहतोय हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्याकरिता कुठलंही काम करण्याची गरज नाही. कारण की सुरुवातीला आपण पाहतोय शेतकऱ्यांनी फार्मर आयडी शिवाय त्यांना पीक विमा भरता येत नव्हता. त्यामुळे फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे. इतर शेतकऱ्यांना पीक विमा भरताही आला नाही. आणि जसं बरोबर. आपण पाहतोय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्याकरिता फार्मर आयडी धारक शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये नुकसान भरपाई येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा प्रश्न पडले की सर फार्मर आयडीची आवश्यकता आहे का? किंवा कोणतं काम करावं लागेल का? तर यासाठी कुठलंही काम करायची गरज नाही. जे तुम्ही पीक विमा भरलेला आहे तुमच्या खात्यामध्ये 100% हा पीक विमा येईल आणि लवकरच येईल. आपण पाहतोय राज्यातील या वर्षीचा पीक विमा जो आहे सरसकट पीक विमा सरकारच्या वतीनं मंजूर झालेला आहे. तशा सूचना विमा कंपनीला सुद्धा देण्यात आली की राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सरसकट पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करा. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांच्या माध्यमातून कापणी अंतर्गत, काढणी अंतर्गतचे अहवाल आता कॅल्क्युलेशन शेतकऱ्यांच्या विम्याचं केलं जात आहे. ती कॅल्क्युलेशन सुरू आहे. तुम्ही क्लेम केलेला असेल किंवा क्लेम केलेला नसेल तरी देखील सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार. सरसकट म्हणजे कुठलीही अट, कुठलीही शर्त न ठेवता तुमच्या खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे. एकूण 46 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि या 46 लाख शेतकऱ्यांना सरसकट हा पीक विमा मंजूर झालेला आहे. कमीत कमी 17,000 जास्तीत जास्त 52,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे सोयाबीन, कपाशी या 2 प्रमुख पिकासाठी आणि इतर पिकासाठी कमी जास्तचा पीक विमा मिळू शकतो. जसं की तूर असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल किंवा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे पीक घेतलं जातं किंवा ज्या पिकाचा पीक विमा भरला त्या पिकाच्या त्याच्या नुकसानीप्रमाणे या पिकाचं विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी अशी देखील सुद्धा माहिती दिलेली आहे की लवकरच या वर्षीचं जे राज्य हिस्सा अनुदान आहे ते लवकरच आमच्या राज्य सरकारच्या वतीनं विमा कंपन्यांना वितरित होईल आणि केंद्राला सुद्धा आम्ही सांगू की बाबा केंद्र सरकारने विनंती करू की बाबा केंद्राला किंवा राज्यातलं जे काही हिस्सा अनुदान आहे ते सुद्धा केंद्राने द्यावं आणि केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं मिळून एकूण 5,000 कोटीचं अनुदान या विमा कंपन्यांना लवकरच मिळेल आणि या विमा कंपन्यांच्या माध्यमातून लवकरच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित होईल आणि जमा देखील सुद्धा होईल. अशी माहिती डिटेलमध्ये अपडेट आणि संपूर्ण जिल्ह्यांचं अपडेट नुकसानीप्रमाणे आणि ज्याने शासनाने जी आकडेवारी नुकसानीची दिली होती हो. त्याप्रमाणे आपण ही महत्त्वपूर्ण जी माहिती शेतकऱ्यांसाठी जी होती पीक विम्याची ती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ओके. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. नक्कीच सर. धन्यवाद.